नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द आर्ट ऑफ इंग्लिश वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर परवा दिवशी MST-CET 3 इयर्सचा रिझल्ट लागलेला आहे लॉच्या CETचा. तर आपण आता त्या लॉच्या CETचा रिझल्ट लागलेला आहे, तर आपण ते नोटिफिकेशन आणि CETचा रिझल्ट कसं पाहू याची आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण क्रोमवर गेल्यानंतर MST-CET 3 इयर्स 2024 सर्च केल्यानंतर हे फ्रंट पेज येईल आणि हे फ्रंट पेज आल्यानंतर याला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण नोटिफिकेशन पाहूया. नोटिफिकेशनमध्ये काय आहे ते LLB 3 इयर्स याची आपण नोटीस डिस्प्ले स्कोअरचे आलेले आपण ते पाहूयात. ओके, तर हे नोटीस आहे. तर नोटीसमध्ये काय म्हणले, शैक्षणिक वर्ष 2024-25साठी विधी 3 वर्ष या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत. शैक्षणिक वर्ष 2024-25 उच्च शिक्षण विभागानंतर विधी 3 वर्ष या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा CET दिनांक 12/3/2024 म्हणजे कधी झाली होती? 12/3/2024 म्हणजे मार्च महिन्यात. 12 मार्चला ही एक्झाम झाली होती. 12 मार्च ते 13 मार्च या 2 दिवस एक्झाम होती. तर सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई मार्फत राबविण्यात आलेली होती. सदर परीक्षेचे गुणपत्रक दिनांक 3/5/2024 म्हणजे 2 दिवसाखाली आलेला आहे. म्हणजे CETचा रिझल्ट 2 दिवसाखाली डिक्लेअर केलेला आहे. तर पासून प्रवेश परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे याची उमेदवारी नोंद घ्या. म्हणजे 3 तारखेपासून तुमचं जोपर्यंत उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया चालणार आहे तोपर्यंत ते तुमच्या लॉग इनमध्ये अवेलेबल राहणार नाही. त्यानंतर ते जाऊही शकतं. तर उमेदवारांनी त्याचे गुणपत्रक त्यांच्या लॉग इनमधून डाउनलोड करावे. तर आता आपण हे पाहिलं, तर याच्यानंतर आपण पाहणार आहोत की लॉग इनमध्ये जाऊन कसं डाउनलोड करायचं ते. तर आपण लॉग इन कसं होतं ते पाहणार आहोत आपण. इथं वरती आल्यानंतर काय आहे, कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन इयर 2024-25 नंतर कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल, इन्स्टिट्यूट हेल्प मॉड्यूल आणि फॉरेन कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्यामध्ये जायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं साइन इनचं ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये वरील रजिस्टर्ड ईमेल ID जे की आपल्या हॉल तिकीटवरती असेल ते आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याला साइन इन करायचे आहे. जर तुमचं पासवर्ड विसरला असेल तर आपल्या इथं आय फॉरगेट माय पासवर्ड याच्यावरती क्लिक करून ईमेल आणि फोन नंबर टाकून आपल्याला पासवर्ड चेंज करता येतो. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन दिसतील, रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डिस्क, हॉल तिकीटावर कॅन्डिडेट ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, स्कोअर कार्ड, कॅप राऊंड डार्क असण्याचं कारण काय, कॅप राऊंड अजून सुरू झाले नाहीत. ज्यावेळेस हे कॅप राऊंड सुरू होतील तेव्हा ह्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला ते भरायचं आहे. तर त्यानंतर आपण काय करणार आहेत, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड या ऑप्शनमध्ये जाणार आहेत. यानंतर गेल्यानंतर तिथं MST LLB 3 इयर्स CET दिलेलं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.